पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्विच ऑफ येतोय का? लागला का झटका? याच कामाच्या पैशातून काल तुम्ही उड्या मारत होता, माझ्यापेक्षा उंच भरारी। काय झाला परिणाम? पंख छाटले गेले। हा तर कसे छाटले, कोणी छाटले ते नका विचारू। काय मला ना माझं कौतुक करून घ्यायला आवडत नाही। आणखीन एक गोष्ट, कुणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका। आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाचच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते। दादा तुम्ही ह्या थराला जाल ना असं वाटलं नव्हतं। अहो काय केलं तुम्ही त्या माणसाचं? मी माणसाचं काय केलं ते महत्वाचं नाहीये, त्या माणसाचं कुणामुळं काय झालं ते महत्वाचं। त्याला कारणीभूत ही आहे। महाभारतामध्ये सुद्धा सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले होते, केवळ एका बाईमुळे। तेव्हा हिच्यामुळं आणखीन अनेक माणसांचे जीव जाऊ नयेत असं जर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता हिला हिच्या घरी सोडू नये कायमची। अजूनही वेळ गेलेली नाहीये शहाणा हो। दादा तुम्ही अतिशय चुकीचं वागले आणि तसंही आमच्या कामात ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मला वाटलं नव्हतं की कालच्या त्या एवढ्याशा पराभवामुळे तुमची एवढी तडफड होईल। तडफड नाही, डरकाळी आहे, एका सिंहाची डरकाळी। अजून बरेच पलटवार बाकी आहेत आणि ताबडतोब माझ्या घरातून आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं। आता असे एक एक धक्के देईन ना, पळता भुईत थोडी होईल तुझी। केदार मालक, गाडी काढ। हो। रावसाहेब नगरकर तुम्ही फक्त वाईटच नाही तर निर्दयी पण आहात। काम काढून घ्यायला भला माणसांना काय त्रास दिला असेल ते देवालाच माहित। आणखी काय करणार? जीवाची नाहीतर व्यवसाय बंद करण्याची भीती घातली असेल। मुक्ता तुला सांगतो, दडपशाही हुकुमशाही ही ना त्यांच्या रक्तात आहे, पण मी त्यांना घाबरत नाही। मला माहिती आहे लग्न कुठे, आपण तिथे जाऊ, सरांना भेटू आणि त्यांची भीती घालवण्याचा प्रयत्न करू। आपल्याला त्यांना विश्वास द्यावा लागेल। पण मला नाही वाटत ते तिथं असतील। मुक्ता ते तिथे गेल्याशिवाय कसं करणार आपल्याला? आणि मी ना असं हातावर हात ठेवून नाही बसू शकत। मुक्ता मी परत सांगतोय, मी दादांना बिलकुल घाबरत नाहीये। ते मला जितकं दाबण्याचा प्रयत्न करतील ना, मी तितकाच उसळी घेऊन बाहेर पडेन। अगं इथे तर कोणीच दिसत नाहीये, सगळं मोकळं मोकळंच आहे। मंगल कार्यालय पण हेच आहे। वय तिकडे तो माणूस काहीतरी काम करतोय, त्यांना एकदा विचारा ना। हो काका, इथे एक लग्न होतं ना? होतं ना, काय झालं काय माहित नाही। रात्रीपासून समजा गायब आहे। आज कोणत्या तरी निवडणुकाची मीटिंग आहे एवढं माहित आहे। साहेब आले, अरे बापरे। रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा,
दादा या थराला जातील ना असं मला वाटलं नाही. तुला माहितीये का ते काय करतायत? आपलं काम काढून घेऊन आपल्या नाड्या आवळायला बघतायत. आपल्या मुलाला आणि आपल्या सुनेला हरवण्यासाठी ना ते स्वतःची सगळी ताकद लावून बघ. कारण आता ते भेसूर वाटायला लागले. यार मुक्ता, मला त्यांची भीती वाटते. हे बघ, आणि मी असं जर शांत बसलो ना तर ही भीती मला गिळून टाकेल. नाही नाही मुक्ता, मला त्यांना जाब विचारायलाच हवा. आणि तेही त्या सगळ्या लोकांसमोर जाब विचारायला हवा. तुम्ही जास्त चिडचिड करू नका. राग माणसाला काही सुचून देत नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण दुसरं काम शोधू. तो मुक्ता, आपण दुसरं तिसरं चौथं कितीही कामं शोधली ना तरी हा माणूस आपल्याकडून ते काम काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि मुक्ता, इतकंच नाही, आपल्याला जे काम देतील ना त्यांना पण आयुष्यातून उठवणार. अगं, अशानं घाबरतील लोक आपल्याला कुणी दारात सुद्धा उभं करणार नाही. मला त्याच जास्त वाईट वाटत आहे. आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. पप्प्याला विचारायला पाहिजे. वय थांब, त्याला फोन करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. बंद येतोय, परत एकदा करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. हा पप्प्या पण ना जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमका फोन बंद करून बसतो. कोणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. काय झालं? या भाऊचा फोन बंद येतोय. म्हणजे मोठ्या मालकांनी तर चल, आपण पप्प्याकडे जाऊया. रिक्षा चल. सर, आपका चाय. चला चला पटकन सर, चला. आपका चाय. दादांनी त्यांना नको नको करून सोडले. ज्या कामामुळे मुक्ता त्या दिवशी इतकी ओढत होती ना ते दादांनी कामच काढून घेतले. हो हो, नुसतं काम काढून घेतलं नाही तर ज्यांनी काम दिलं होतं ना त्याचं ऑफिसच बंद करून टाकलं. मी तर हे पण ऐकलंय की भीतीने तो शहरच सोडून पळाला म्हणे. आता त्यांना कोणीही काम देताना 10 वेळा विचार करेल. किती मजा. म्हणजे घरातून रस्त्यावर आणि कामावरूनही रस्त्यावरच. वा वा. त्या मुक्तानी दादाला अजून ओळखला नाहीये. वाघ जसा आपल्या सावजाला असं तोंडात धरतो आणि खेळवून खेळवून संपवतो ना तसा दादा मुक्ताला संपवून टाकणार आहे. म्हणजे मुक्ताच्या मुजोरीची हवाच काढली म्हणायची दादांनी. तुम्हाला मनातल्या मनात अशा गुदगुल्या होत आहेत हो ना. हो, नक्कीच मुक्ताला आता घाबरवण्यासाठी नवीन काहीतरी आयडिया सुचली आहे तुम्हाला हो ना. नाही नाही, मुक्ताला घाबरवण्यासाठी नाही, वैजंतीला. घाबरलीस ना. हो, वैजंतीला दचकवण्यासाठी नाही. म्हणजे तसं मला काही वेगळं करायची गरजच नाहीये. ही बातमीच एवढी झटकेबाज आहे ना की कोणी दचकेल. मग मग कोण कोण आहे माझ्यासोबत? मी. घाबरलात ना. भाऊ भाऊ, जरा जरा प्लीज प्लीज जरा जोरात चालवा ना. अहो पळवा ना, किती हळू चालवते तुम्ही. तुम्ही पप्प्या भाऊचं टेन्शन नका घेऊ. त्यांना काही होणार नाही. बघ मुक्ता, मला ना दादांवर बिलकुल विश्वास नाही राहिला. जोपर्यंत मी पप्प्याला असं समोर बघत नाही ना तोपर्यंत मला चैनच पडणार नाहीये. तुमच्याकडे त्यांच्या वडिलांचा नंबर आहे का? हो. त्यांना एकदा फोन लावून बघा ना. पण काय बोलू त्यांच्याशी? जर त्यांनी मला जाब विचारला तर मी त्यांना काय उत्तर देणार आहे? कसला जाब? तुम्ही लय काहीतरी वेगळाच विचार करताय. एवढं काही झालं नसेल.
अहो दादा प्लीज जरा वेग वाढवा ना प्लीज, थोडस पळवा. काका पप्या कुठे? त्याचा फोन पण बंद येतोय म्हणून. बाहेर गेलाय का तो? नाहीये. बर मग तू कधी येईल? तुम्ही सांगू शकता का? नाही, मला काय माहित नाही. काका बाबा त्यांना आत येऊ दे. या. पप्या कशाला रूमच्या बाहेर आला आणि मुसीबत अजून बोकांडी का मारून घेतो? त्यात हा जोडीनं आलाय. हो बाबा पण ते शहाणा हो, आता आपल्याला वाचवणार कुणी नाही. आणि जे काय बोलायचं ते लवकर बोला, बाहेर काढा यांना. पप्या ते काय चाललंय सगळं? अहो पप्या भाऊ, आम्ही कवाचा फोन करीत होतो, तुमचा फोन बंद होता. आम्ही केवढं घाबरलो होतो. अगं मुक्ताताई, माझा फोन बाबांनीच बंद करायला लावला होता. तरीच नाही पप्या, मला वाटलंच की नेहमी माझ्याशी एवढं प्रेमाने वागणारे काका आज असं का वागतायत. नक्कीच काहीतरी भयान घडलं असणार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली आहे ना, त्या सगळ्यांना दादांनी धमकावले. पप्या तुझ्यासोबत पण असं काही केलंय का? चल सांगतो. सारंग भावा, रावसाहेब काल रात्री उशिरा घरी आले. त्यांना असं अचानक ते बी माझ्या घरी उशिरा आलेलं बघून मी गडबडून गेलो. दादा तुम्ही इकडं अचानक कसं काय येणं केलं? चौकशी. हा? चौकशी करायला आलो. लागलं ना तू पडलास. बरेच होय. काय झालं? काय नाही, ते बाईकवरून चाललो होतो, अचानक एक कुत्रा आडवा आलं, दोन्ही ब्रेक सोबत मारले, गाडी स्लिप झाली. हल्लीच्या पोरांचं हेच मला काही कळत नाही. एक तर ब्रेक मारत नाहीत, मारले तर एकदम दोन्ही मारतात, मासे तोंडावर आपटतात. तर मी याला कायमच सांगून राहिलो दादा, गाडी जपून चालवत जा. पण मी तेच सांगायला आलोय. सारंगशी मैत्री आहे ना तुझी, ती मैत्री जरा जपून, यापुढे त्याला कोणतीही कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही. नाही तर असा तोंडावर पडशील, फुकटचा जीव गमावशील. मदत करत होतास ना त्याला,
कशी मदत करत होतास, काय काय मदत करत होतास, त्याच्यासाठी कुठे कुठे गेला होतास, कोणाला फोन केला होतास, सगळं समजलंय मला. यापुढं हे सगळं बंद, नाहीतर अख्ख्या कुटुंबाची हाडं मोडून ठेवेन. एकाची एकही हाड शिल्लक ठेवणार नाही. कल्पना करा, एकाच वेळेला सगळ्याच्या सगळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, हाडं मोडलेल्या अवस्थेत. काय अवस्था होईल बरं? कोणीच कोणासाठी नाही, सगळेच मोडलेले. घरामध्ये बाई माणूस नाही आहे ना? काय कुठे लपवून ठेवलं? आणि असा विचार करत असाल की थोड्या दिवसांनी हाडं बरी होतील, हॉस्पिटलमधनं बाहेर पडू, घरी जाऊ, तर नाही. आमची माणसं हाडं अशी मोडतील की जी कधी बरीच होणार नाहीत. जखमा कायम स्वरूपी ओल्या राहतील याची खबरदारी घेऊ आम्ही. दादा दादा नाही, नको दादा. अहो नको ना दादा. दादा नको. दादा प्लीज, दादा प्लीज सोड. दादा प्लीज. काढला ना, काढला पाय, काढला ना. त्रास झाला ना? अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जो त्रास दिलायत ना, तर माझ्या त्रासापुढे तुमचा हा त्रास काहीच नाहीये. तेव्हा पुन्हा ही चूक घडता कामा नये. सारंग तुझा मित्र होता, विसरून जायचं. परत कधीही. श्रीधर, मालक लक्ष ठेव. चल. सॉरी यार सर, पण मी पण हातबल झालो यार. माझ्या घरातली सगळी घाबरलीत. इच्छा असून पण मी तुमच्याकरता काहीच करू शकत नाही. अरे यार, दादा अहो यात माझ्या पोराची काही पण चूक नाही दादा. दादा अहो मी काका म्हणतायत तसं आम्ही जबरदस्तीनंच घरात शिरलो. त्यात त्यांची काहीच चूक नाही. पण ही जबरदस्ती प्रेमाची, आपुलकीची होती. असं या शब्दांचा आणि तुमचा काहीच संबंध नाहीये. पण दादा, तुम्ही हा आपल्या घरातला वाद असा बाहेर घेऊन यायला नको होता. घरातल्या बाहेरच्या गोष्टी तू मला. दादा, मला आता इथे काहीच तमाशा नको या. बाहेर चला, आपण बोलू. दादा, दादा थांबा. दादा, तुम्ही दुर्बल लोकांवर हात उचलायच्या आधी ना विचार करायला हवा होता.
वाघानं वाघावर झडप घातली ना तर त्याला बहादुरी म्हणतात. वाघानं असं सशावर चालून जाणं याला फक्त त्याच्या ताकदीची मगरुरी म्हणतात. मला तुझा राग नाही येत, कीव करावीशी वाटते. मला तुमची कीव सुद्धा येत नाही. मला इथून पुढे ना मी तुमच्यावर प्रेम करू शकतो ना तुमच्याशी आपुलकीनं बोलू शकतो. मी फक्त तुमचा तिरस्कार करू शकतो. तिरस्कार? हो, तिरस्कार. दादा, मला ना तुमच्या ह्या वागण्याची किळस येते. अहो तुम्ही मला तुमचा चेहराही बघायचा नाही. इथून पुढे तुम्ही जगलात का किंवा मेलात का मला काहीच फरक पडणार नाही. एक शब्दही बोल नका. एक शब्दही बोल नका. दादा, मला तुमचा आवाज पण ऐकायचा नाही. आणि लक्षात ठेव, पप्प्याच्या कुटुंबाला खरचटलं जरी नाही तर तुम्ही बोलून नाही दाखवणार. जे करायचंय ना ते करून दाखवे. दादा, दादा प्लीज तुम्ही या. मी माझी मर्यादा सोडेन आणि काहीतरी बोलेन. तुम्ही प्लीज जा इथून. आता तुम्ही या.